सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव अक्षय करडे आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर फॅमिली प्रोग्राम आमचा झालेला आहे की गावाला निघायचं. तर मदर फादर आमचे आम्ही निघणार आहे आता गावाला. तर स्टे ट्यून. सोसायटीच्या बाहेर निघतोय आम्ही आता सध्याला. बघू शकता तुम्ही, हे एंट्रन्स गेट आहे आमचं. तिथून आम्ही एंटर होतो आतमध्ये. मेन रोडला लागणार आहे आता मी. सोबत राहा माझ्या. धमाल मस्ती मजा येणार आहे. गावाला जाणार आहे मी. गावाला 2-3 प्रोग्राम आहेत, ते अटेंड करायचे आहेत. तर सोबत राहा. लेफ्ट मारला आता मी. गाडी फुल करून घेऊया आता, त्यानंतर मग काय असेल तो विषय. तर बघू आता फादर काय म्हणतात ते आमचे. 100 रुपये टाकलं ना कोणावर फिरतोय मी. व्होल्टेज वाढलं माझं आता माहिती का. आपण गाडीत बसलाय. 500 रुपये जाईल का गावावर? ते तर पाहिजे. अजून थोडंफार टाकायचं पुढे गेलं. तिकडे टाकत बस बाबा. हे त्या पुतळ्याजवळ आपलं उतरतो चालत 10 मिनिटात येतोय घरी. 2000 द्या, जाऊ द्या. पेट्रोल पंप 2000. आरूला खूप दुःख होतंय पुणे सोडून जाण्यासाठी. फायनली फादरने विषय गंभीर केलाय आणि टाकी फुल केली आपली. आपण आता राडा निघणार आहे आता गावाच्या दिशेने. स्टे ट्यून. आता अजून एक स्पॉट होणार आहे आमच्या मदरचा. तिला शॉपिंग करायची. पहिलेच 5-10 हजाराचे कपडे घेतलेले आहेत, तरी पण तिला पुढे जाऊन शॉपिंग करायची कोकणे चौकात. SK गार्डन डेव्हलपरच्या मालकीन घेऊन चाललेलो आहे मी आता त्यांना कोकणे चौकात. तर सोबत राहा मित्रांनो. स्टे ट्यून गाईज. आता आम्ही आलेलो आहे डायरेक्टली कोकणे चौकात. बघू शकता तुम्ही. 10 दुकान फिरवलेत मला 2 टॉपसाठी. काय बोलायचं राव, गृहमंत्री आहे ना, त्यामुळं काय बोलता येत नाही आम्हाला. शेवटी त्यांनी विषय गंभीर करून 4-5-10 दुकान फिरून घेतले त्यांना जे आवडायचे ते कपडे. परत गेली आमची आई कपडे घ्यायला. म्हणजे आम्ही संध्याकाळी 12-1 वाजता पोहोचणार आहे गावाला. 350-400 किलोमीटरचा प्रवास आहे. काय बोलायचं, कोणाला बोललं का परत भांडणं होतात. आपलं शांत राहिलेलं. सो आमचे फादर आणि आरू भाई मिसळ खात आहेत. बघू शकता तुम्ही. फेवरेट डिश आहे त्यांची मिसळ आणि भजी पाव. त्यानंतर आलेले आहेत आपले नीरज भाऊ वहिनी आमच्या. 3 तासाने आले ते. यांना घ्यायला आलो तुम्ही. गावाला जायचंय म्हणलं, गाडी मोकळी आपली, सोबत चला. पण 3 तासाने ते आलेले आहेत आपल्याकडं. ठीक आहे, चला आम्ही निघालेलो आहे आता. टेंगे देखो कैसे देख रहा है. टेंगे 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 टेंगे. चलो गाइस, तो निकलते हैं अपने सफर की ओर. स्टे ट्यून गाइस. आम्ही निघालेलो आहे पिंपळे गुरुवरनं. नीरज भाई वहिनींना टेंगेला घेऊन आम्ही निघालोय आता सोलापूर हायवेने डायरेक्ट महिमच्या दिशेने. तर आम्हाला जायला खूप वेळ लागला. तुम्ही रस्ता बघू शकता. जाता जाता आम्ही 1-2 तर गावाच्या दिशेने निघालेलो आहे. पुण्यातील 80% लोकही गावाला जातात. तर मी लहानपणापासून पुण्यातच आहे, पण आमचे मावशी मामा ते सगळे गावाला असल्यामुळं वर्षातून एकदा दिवाळीत आमचं जाणं होतं. गावाला कसं खूप शांत वातावरण असतं. सगळे आपली लोक येतात दिवाळीला सुट्टींना. कोणाचं देवदेव कार्यक्रम असतो, कोणाला देवाला जायचं असतं. सगळे मजेत भेटतात. घराचे गाडीचे हप्तेवाले फोन करतात, त्यांना मस्तपैकी सांगता येतं भाऊ गावाला आहे, आल्यानंतर पेमेंट करू, खूप खर्च झालेला आहे, विषयला गंभीर होईल.
ठेवून टाका फोन, आल्यावर काय विषय तो मिटवून टाकू. सो असं विचार करत आम्ही निघालेले आहेत आमच्या प्रवासाला. लाल परी दिसली बघा, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. सो गाईस स्टे ट्यून. दिवाळी असल्यामुळं संपूर्ण रस्ते पॅक आहेत, तरी आम्ही पण निघायचे, पोचायचे, कोणताही विचार न करता गाडी चालवत गाणे ऐकत आपलं निवांत 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 निघालेलो आहे. आमच्या सोबत राहा. तर आम्ही कमीत कमी आत्ता पोचलेलो आहे इंदापूर रोडला. इंदापूरपासून पंढरपूर रस्ता म्हणजे एक 70-80 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. तर जवळ आलेलो आहे मित्रांनो, लवकरात लवकर पोचणार आहे मी घरी. तर पोचलो, जेवलो आता. मी बाय मोबाईलमध्ये बिझी होते, मी खूप थकलो आहे आता. सकाळी भेटूया, उद्याचा प्लॅन तुम्हाला कळेल लवकरच. सो हॅलो गाईज, डे 2 आम्ही निघालेलो आहे आदमापूरला. अजून फिक्स नाही की अक्कलकोटला जायचंय का आदमापूरला, पण स्पॉन्सर बाय आमचे मामा रेडी होता ते. पावर्ड बाय सो स्टे ट्यून गाईज. कायचं मला ठीक आहे. ही आजी आमची, ही मावशी, महिम गावचे ग्राम सदस्य, हे आमचे गृहमंत्री, ती माझ्या मामाची पोरगी, ती माझ्या माग लागली आहे 20 वर्ष झालं. तिचं नाव अक्षता आहे. लहानपणापासून ठरवतात ते, पण मी लग्नासाठी नाही म्हणतोय अजून. हे नम्रता, हिच्यासाठी स्थळ बघतोय आम्ही बाणेर. जर कोणी रेडी असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा. मुलाला गाडी चालवता आली पाहिजे, अजून काय बेड वगैरे टाकता आला पाहिजे, डायपरचे वगैरे प्रशिक्षण त्याला चांगले रीतीने पाहिजे. हे आमचे बंधू. तर आम्ही निघालेलो आहे आज आदमापूरला. ओके, सो दिस इज आवर वेपन. इथं फोटोशूट चाललंय आमच्या कार्यकर्त्यांचा. दिस इज माय डॅड. मेहुण्यांचे पाहुणे, शंभू शेठ, ओमी शेठ, मामा, मामी. दिस इज ऑल फॅमिली. वी आर गोइंग. ए टेंगे, दिस इज टेंगे ड्रायव्हर. ए टेंगे, चुप बैठ. सो वी आर रेडी फॉर आदमापूर. मोरया, मोरया. ए टेंगे तू बोल, मोरया मन. मोरया म्हण की दादा. बोल ना, बोल. असं काय तू बघू दे ना मग. मग काय सोडून असं अशी भीती वाटते रस्त्यावर लेन नसती करते. डिझेल चांगला असतं, ओरिजिनल असतं, चालतंय ना. ॲव्हरेज बसते चांगलं. तू कुठं टाकतो खोली? नम्रताला द्या ती दोन्हीचं पण 30 टाकेल त्याला. हे नम्रताला द्या. माझ्या मनात काय करत नाही, काय सांगत. अरे ह्याला घे. द्या इकडे. अरे मला गाडी चालू दे ना टेंगे. ए उत्कर्ष बावळट. तू बस. दर आयुष्य तुला मोबाईल जाऊ दे. दर गाणी बोलतो. दर गाणी दर काय ए दादू गाणी लाव आपण. गाणी लाव. योग म्हणजे गाणी लावायची. आम्ही थांबलेलो आहे आता पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून आम्ही डायरेक्ट निघणार आहे आदमापूरला. सो ओमी ब्रो, से हाय. किती अशी सोडलं फास्ट. काय म्हणलं त्या गाडीत? काय एसी ओरिजिनल ओजी वार. या ठिकाणी तिकडं एसी असल्यामुळे इकडं ओरिजिनल. एसी असल्यामुळे आपली गाडी इथं खचाखच भरलेली ट्रक सारखी. आणि त्याला इकडं
गाडी फुल केल्यानंतर आपण पेट्रोल भरून निघालेलो आहे सिद्धनाथ मंदिराच्या दिशेने. तर सोबत मित्रांनो सूरजभाईंनी लय गाडी पळवलेली आमच्या भावांनी, त्यामुळे मी पण पळवते गाडी. सो मम्मीची इच्छा होती रंकाळा तळा महालक्ष्मी करून ज्योतिबा करून आपण बाळूमामामध्ये, पण तेवढा वेळ नव्हता. तर आम्ही निघालेलो आता सिद्धनाथ मंदिरात. आमचं कुलदैवत आहे ते. सगळ्यांनी तिथं जाऊन दर्शन घेणार. मध्येच आमच्या भाऊंच्या डोक्यात आलं, म्हणले इथं थांबायचं आपण, बोर आहे तिथं. रानमेवा म्हणतात मित्रांनो, तुम्हाला नसेल माहिती. सूरजभाई घुसतेत आमचे डायरेक्टली बोर आणायला. तुम्हाला दाखवतो मी काय करतात ते शेट. कसं आहे बघा, हिरवगार वातावरण, इकडं तिकडं कुणीच नाही, कोणाचा कालवा नाही, गोंधळ नाही, एकदम शांत आपलं आपलं आयुष्य जगतात ते लोक गावातली. इथं हप्त्याच्या मागं पैसे कमवायच्या मागं लोक लागलेले. हे आमचे सूरज भाऊ एकदम निवांत असतात, एकदम रिलॅक्स बॉय. त्यांनी आणलेलं आहे रानमेवा, दाखवतील तुम्हाला. बघा बोरं खाली पडलेत, खायला कोण नाही. एक सूरज भाई अधिकार आहे आपले ओजी विषय कडक खादीमध्ये. आता पोचलेलो आहे आम्ही सिद्धनाथ मंदिराच्या इथं. तर आतमध्ये जाणार आहे आणि मग तिथून दर्शन घेऊन तुम्हाला दाखवतो आतला परिसर मी पूर्ण. हे मंदिर आहे सिद्धनाथ, खरसोंडीचा सिद्धनाथ. तसा आमचा बलवडीचा सिद्धनाथ आणि मामाच्या यांचा कुलदेवत सिद्धनाथ, म्हणजे दोन्ही एकच आहे, फक्त गाव वेगळे आहेत. तर आतमधलं तुम्हाला दाखवतो मी. वर्षातून एकदा खूप मोठी इथं यात्रा होती. अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेरून भाविक इथं दर्शनासाठी येतात. आणि कुळदैवत असल्यामुळं प्रत्येकजण वर्षातून एकदा तरी 100-2000% देवाला जातच. आम्ही पण जातो. तर इथं सगळे लोक बसलेले आहेत. तर ते ताई आहेत, त्यांच्या अंगात आलेलं आहे देवाचं. तर त्यांना प्रश्न विचारतात, की समस्या विचारतात, की त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे, कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील. तर गर्दी एवढी जास्त नव्हती. सगळे अख्खी फॅमिलीतले आमचे हळूहळू पुढे जात होते. तुम्हाला दाखवतो मी. हे सिद्धनाथ आहेत, सगळ्यांनी पाया पडा. तर मनोभावे सगळ्यांनी देवाच्या पाया पडून आम्ही पुढील रस्त्याला जाणार होतो बाळूमामाच्या दिशेने. तर सगळ्यांनी पाया वगैरे पडले, तसंच आम्ही बाहेर आलो. तर आम्ही बाहेर आलेलो आहे आता सध्याला. तर आजी बघू शकता, आमची आजी. आणि नीरज भाऊंचं काहीतरी नवस होता, गुलाल आणि त्याच्यामध्ये कॉईन टाकलेले आहेत त्यांनी. तर इथं प्रथा आहे की ज्यांचे पण नवस पूर्ण वगैरे होतात ते देवाच्या मंदिराच्या वरती गुलाल आणि आपले सिक्के असतात 10 रुपये 5 रुपयाचे वरती टाकतात मंदिराच्या. तर नीरज भाऊ आमचे टाकत होते. आणि आमच्याच घरातले कार्यकर्ते छोटे लहान, आरो, आयुषी, बोबरी, टेंगे हे पैसे गोळा करत होते. तर ओमी सर आलेले आहेत. ओमी सरांची एंट्री झाली. आमची मावशी बघा बसलेली आहे तिथं. सूरज भाई आमचे लुक देताना. सर आता म्हणलं दर्शन तर झालेलं आहे, तर आपण काय करू, मस्तपैकी जाऊन म्हणलं चिवडा वगैरे घेऊन येऊ. गावातले जरा वेगळे असतात टेस्टला. आपल्या स्वीट होमपेक्षा गावातले जे फरसाना असतो, चिवडा असतो, तो वेगळा असतो. टेंगे भाई देखो क्या कर रहा है, टेंगे भाई इंतज़ार कर रहा है, खोलो बक्सा, खाने दो मुझे पहले, चलो चलो चलो. तर आम्ही मस्तपैकी थोडाफार सगळ्यांनी चिवडा खाल्ला देवाच्या दारात बसून. आणि मग तिथून सगळ्यांना भूक लागलेली, म्हणलं जाऊन पुढं काहीतरी खाऊ आपण. आम्ही थोडा वेळ बसलो, चर्चा केल्या, गप्पा गोष्टी प्रॉपर्टीच्या, शेतातल्या, शेती विकत घ्यायची नाही घ्यायची. आमचे मामासाहेब बसलेत, टेंगे भाई बसलेले, मम्मी आमची. अरे काय बाबा चालू आहे मस्त त्यांचं. आजी आमची
सो मामाने पण चिवडाचा आस्वाद घेतला. नाही खायचा म्हणून मामाने खाल्ला फायनली. एवढी मोठी कॅमेरा- जागा होती सगळी. आज सबीना नाचायला ह्याला त्याला, आता काय राहिलंच नाही ते. गुडघे एवढं गुलाल साठायचं आतमध्ये. 2 वाजला ना, यांच्याकडेच आहे किती. पुढं गेलो आम्ही. वातावरण तसं थंड होतं आणि आपल्या गाडीतला AC पण चिल्ड होता एकदम. मजा येत होती. पुढं जाऊन आम्ही एका जागी थांबलो खाण्यासाठी. सगळे म्हणले जरा नाश्ता करू, जरा मस्तपैकी नाश्ता वगैरे करायला थांबले आमची सगळी मंडळी. फुल नाश्तामध्ये जेवणच केलं. पाणीपुरी, उत्तप्पा, डोसा, फालोदा, भेळ. लिहिलं आहे कार्यकर्त्यांनी. नॉट सुट्टी, टेंगे आल्सो जॉईन अस. वाट बघता ते पाणीपुरी कधी देईल, कधी खाईल. आणि त्यानंतर निघालेलो आम्ही गाईज भर पावसात निघालेले आहेत. कुठं निघालेले तुम्हाला तर माहिती आहे. आम्ही निघालेले आहेत बाळूमामाला, आदमापूर इथे. जाताना आम्ही मेतकी मधल्या बाळूमामाचं दर्शन करणार होतो. अनफॉर्च्युनेटली उशीर झाल्यामुळं आम्हाला डायरेक्ट मंदिरात जावं लागलं. तर खूप भयानक पाऊस होता, तुम्ही बघू शकता. पण आपण सुट्टी नाही दिली. एकदम गाडी एकदम टॉपला फुल पळत होतं गाडी. रोड पण रस्ते एक नंबर आहे, चांगले आहेत. मार्ग वेगळाच होता आमचा. महूद, तिथून आटपाडी, अजून कोणतं गाव होतं तो, भिवघाट. तिथून आम्ही कोल्हापूर पासून 1-2 किलोमीटर गेल्यानंतर एक राईट लागतो, तिथे गेलो. आम्ही आलेलो फायनली गाईज मंदिरात. तुम्हाला उशीर झाल्यामुळं आम्हाला बॅक साईडने रस्ता होता, म्हणजे फ्रंटला पण आहे. पण आमचे बंधू म्हणले, सुरेशभाई आपण गाडी पार्किंग करू आणि तिथंच पुढे जाऊन डायरेक्टली दर्शन घेऊ. देखो टेंगे भाई, इसने बहुत राडा की है गाडी में. फुल ओरडत होता भाई. हा अजून कार्यकर्ता दुसरा. हे 2 कार्यकर्त्याने आम्हाला नको केलं गाडीत. नुसते रडायचे, ओरडायचे. सो फायनली आम्ही बाळूमामाच्या दर्शनास आलेलो आहे आणि पुढे जाऊन आम्ही थांबणार आहे काहीच. सो स्टे ट्यून. छपकोल्यात याला टेंगे दिलेले 2-3. सो फॅमिली आमची खूप गर्दी होती. दिवाळी नंतर जास्त करून लोक देवदर्शनाला जातात. आम्ही तर जातो नेहमी. अक्कलकोट स्वामी समर्थ येडा आहे, परत गांगनापूर इकडं आमचं फिक्स असतं. बट यावेळेस घरच्यांची इच्छा होती की आदमापूरला बाळूमामाला जायचं, त्यामुळे आम्ही इकडे आलो. जर गुरुवारी मी नारायणपूरला गेली 4 ते 5 वर्ष जात होतो, पण गुरुवारी दत्त महाराजाचं दर्शन भेटेल का नाही या चिंतेत होतो. पण महाराजांचं दर्शन झालं. आदमापूरला राईट साईडलाच दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथं पाया पडून मनाला शांतता वाटली. तिथून दर्शन घेऊन आम्ही मध्यभागी आलो. तिथं सर्व लोक जे पण भाविक येतात, फोटोज वगैरे काढतात. तर मनापासून सगळ्यांची धन्यवाद मानतो की तुम्ही लास्टपर्यंत हा व्लॉग पाहिला. अक्षय डान्स स्टुडिओ यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. स्टे ट्यून गाईज. काळजी घ्या. लव यू ऑल. बाय.